आज आपण मस्त कुरकुरीत अशी मूगडाळीची भजी कशी करायची ते बघणार आहोत। ही भजी वरून छान अशी कुरकुरीत आणि आतून छान हलकीशी पोकळ मऊसूत अशी तयार होतात। आता ह्या रेसिपीमध्ये मी सोड्याचा वापर केलेला आहे, पण तो अशा प्रकारे केला आहे की सोडा घातल्यावरही भजी अजिबात तेलकट होत नाहीत। आणि ही ट्रिक तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मी इथे 1 वाटी मूग डाळ 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवली होती। अगदी 2-2.5 तास भिजत घातलीत ना तरी देखील चालते, कारण मूग डाळ भिजण्यासाठी फारसा असा वेळ लागत नाही। आता आपण यातलं सगळं पाणी छान निथळून घेणार आहोत, कारण डाळ वाटताना आपल्याला यात जराही पाणी नको आहे, फार पातळ असं मिश्रण करायचं नाही आहे। तर डाळीतलं पाणी सगळं व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। आणि आता आपण डाळ मिक्सरला वाटून घेऊ, पण डाळ वाटून घेण्यासोबतच आपण त्यात काही साहित्य घालून घेणार आहोत। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहेत, कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। म्हणजे लसूण आणि मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे। तर आता आपण डाळ वाटून घेताना डाळीसोबतच हिरवी मिरची आणि लसूण हा वाटून घेणार आहोत, म्हणजे डाळीत तो छान एकजीव होतो। आणि शिवाय आपल्याला डाळीचं टेक्स्चर वाटल्यानंतर अगदी फार बारीक करायचं नाही आहे, छान अशी रवाळ टेक्स्चरमध्ये डाळही वाटून घ्यायची। आणि कोथिंबीर कढीपत्ता हा आपण नंतर घालणार आहोत। यात आता थोडंसं म्हणजेच 1 चमचा जिरं घालून घेऊयात। तुम्ही नंतर यात जिरेपूड घातली तरी देखील चालणार आहे। आणि 1 चमचा बडीशेप घालून घेऊयात, याने चव अगदी छान येते। आता हे सगळं मिश्रण छान आपण असं रवाळ असं वाटून घेऊयात। तर इथे सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे। पहिल्या बॅचमध्ये आपण साहित्य घातलेलं होतं आणि नंतरच्या ज्या 2 बॅच वाटल्या डाळीच्या त्या अगदी प्लेन वाटून घेतल्या। यात आता कोथिंबीर आणि कढीपत्ता छान बारीक चिरून घालायचे आहे। कढीपत्ता छान असा भरपूर तुम्ही घालू शकता आणि चिरून घातला ना की त्याची जी चव भजींमध्ये उतरते ना, इतकी सुंदर लागते आणि तळल्यानंतरही त्याचा कुरकुरीतपणा छान अगदी सुरेख लागतो। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य आता छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। यात फारसं काही साहित्य लागत नाही आणि तुम्ही बघू शकता मिश्रण फार असं पातळ नाही आहे, कारण आपण डाळ वाटून घेताना जराही पाण्याचा वापर केलेला नव्हता, कारण मुगाची डाळ बरंचसं पाणी ही शोषून घेते, त्यामुळे फार पाणी घालण्याची म्हणजे गरजच लागत नाही। आता हे सगळं मिश्रण एकाच दिशेने फेटून घ्यायचे आणि फेटून छान ते हलकं फुलकं करून घ्यायचे। आता यात मी सोडा घालून घेणार आहे, तर तुम्ही बघू शकता अगदी 2 चिमूट सोडा आहे, फार नाही, अगदी 2 चिमूटच सोडा घातलेला आहे। आणि सोडा हा भजी तळायच्या ऐन वेळेत घालायचा नाही आहे, तो घालून ठेवून थोडा वेळ मिश्रण तसंच राहू द्यायचे। याने काय होतं, भजी तर छान हलकी फुलकी होतात पण जराही तेलकट होत नाही। कारण बऱ्याच जणांचा समज असतो ना की म्हणजे होतच ते ऐन वेळेस तुम्ही सोडा घातलात ना भजीच्या मिश्रणामध्ये तर तेलकट होणारच। इथे आता गॅसवर तेल तापवत ठेवलेलं आहे। तेल तुम्हाला लाल दिसत असेल कारण ते राईस ब्रँड ऑइल आहे। आता भजी छान तेलात सोडून घ्यायची, तेल व्यवस्थित तापलेलं असावं। आणि भजी घातल्याच्या थोड्या वेळानंतर आहे ना, म्हणजे एखाद मिनिटभर गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची, कारण अगदीच सगळी भजी हाय फ्लेमवर तळली ना तर ती हवी तशी खुसखुशीत होत नाही। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, अगदीच कमी नको आणि अगदीच फुल फ्लेमही आपल्याला ठेवायची नाही। आणि एकदा का मिश्रण तयार झालं ना की भजी अगदी पटापट तळली जातात, फार असा वेळ यांना लागत नाही, फक्त डाळ भिजण्यासाठीच तो काय वेळ लागतो। तर बघा मस्त छान तुम्हाला हव्या तर थोडा गडद रंगावर तुम्ही भजी तळून घेऊ शकतात। आणि यात बडीशेप घातल्यामुळे ना इतकी सुंदर चव येते भजीला। तर बघा मस्त कुरकुरीत अशी भजी तळलेली दिसत आहेत। तर आपण ही भजी काढून घेऊया। तुम्हाला यापेक्षा थोडा गडद रंगावर तळायची असतील तर तुम्ही तेही तळून घेऊ शकता। बघा तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते की आपण सोडा घातला आहे, पण सोडा हा आपण बऱ्याच वेळा अगोदर घातला होता ना, त्यामुळे भजी पोकळ तर येतातच पण तेलकट अजिबात येत नाही। बघा अजिबात तेलकट भजी दिसत नाही आहेत सोडा घालूनसुद्धा। तर तयार आहेत मस्त कुरकुरीत अशी मूगडाळ भजी। वरून जेवढी छान कुरकुरीत असतात ना, आतून तेवढीच छान पोकळ असतात। आणि आपण कढीपत्ता जो चिरून घातलेला आहे ना बारीक, तो जो वर येतो आणि त्याने जो कुरकुरीतपणा येतो ना तो अगदी अप्रतिम लागतो। तर नक्कीच तुम्हीही या प्रकारे मूगडाळ भजी करून बघा, कशी झाली हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.